हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या हातात बघा प्राजक्ताची साडी आहे, ब्लॅक आहे. ऑनलाईन मागवलं आहे माझ्या मैत्रिणींनी. तिची साडी आहे, तर मला पिको फॉलसाठी आलेलं आहे. त्याचा ब्लाऊज पण बाजूला काढला आणि ब्लाऊज कसा आहे सेम ब्लॅक कलरच आहे, त्याच्यातच अटॅच आहे. तर मोस्टली दुकानातनं आपण घेतलं ना तर प्राजक्ताची साडी तर व्हाईट कलरचंच भेटते. तर ऑनलाईन मागवलं म्हणून ते ब्लॅक कलरच्या अटॅचमध्ये आले. तर ब्लॅक कलरला आणि ब्लॅक कलरची साडी आणि ब्लॅक कलरचं ब्लाऊज अजिबात छान नाही दिसणार, कॉम्बिनेशनमध्ये छान दिसणार. आता ब्लॅक कलरची साडी आहे म्हटल्यावर ना व्हाईट कलरची ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. तर वेगळं सेपरेट तिला ब्लाऊज घ्यायला सांगितलं आणि ह्याचा ब्लाऊज पीस काढून ठेवलं. ह्याचा पण ब्लाऊज शिवायचा पण व्हाईटला दुसऱ्या ह्याला होईल म्हणून तिला तसं सांगितलं आहे. तर ह्याच्यात व्हाईट खूप छान आणि व्हाईट प्राजक्ताचे फुल आहे म्हटलं तर व्हाईट ब्लाऊज खूप सुंदर येईल. साडी कॉटनमध्ये छान आहे, सुंदर आहे आणि चापून चिपून बसणार आहे. आणि पदरला पण गोंडे तुम्हाला दाखवलं असेल स्टार्टिंगला, पदरला गोंडे आहेत आणि छान आहे साडी. तर तिला ब्लाऊज तर बाजूला काढून ठेवलं आहे त्या हिशोबाने आणि आता पिको फॉल करून घेतं. फॉल आहे ना मस्तपैकी धुवून घेतलं, इस्त्री मारून घेतलं आणि फॉल लावून घेत आहे. त्याच्या अगोदर आहे ना साईडला ना पिको मारून घेतलं. पदराला पिको नाही मारलं, त्याच्या आतल्या साईडला मारायचं. पदराला गोंडे आहे म्हटलं तर त्याला मी शिलाई नाही मारली, तर साईडला शिलाई मारून घेतली आणि आता फॉल लावून घेते. हे बघा आणि छान बसते आणि कॉटनमध्ये आणि भरीव पण आहे आणि चापून चिपून बसणार आहे. तर आता मी फॉल लावून घेते. मोस्टली दुकानात कसं करतात ते कोणत्या पण कलरची साडी घेतली की त्याचा ब्लाऊज व्हाईटच भेटते. तर ऑनलाईनमध्ये असं भेटलं आहे. तर तुम्ही पण असं ऑनलाईन मागवता, तुम्हाला पण असं भेटत असलं ब्लॅक कलर कॉम्बिनेशन नाही भेटलं तर त्याचं कॉम्बिनेशन नक्की घाला, नक्की छान दिसते. आणि प्राजक्ताचे कोणची पण साडी असून ते कोणत्या पण कलरची त्याच्या प्राजक्ताचे फुल व्हाईटच असतं म्हटलं तर व्हाईटच ब्लाऊज छान दिसणार आहे. तर माझं स्वतः आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की मी पण माझं स्वतः ब्लाऊज शिवलेला आहे आणि मी पण पिको फॉल केला आहे. त्याच्यावर व्हाईट छान दिसते. तर म्हणून तिला माझ्या मैत्रिणीला सजेशन केलं आहे की मी व्हाईट ब्लाऊज शिव म्हणून. तर माझी पिको फॉल तुम्हाला कसं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हात शिलाई पण कसं करते ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पिको फॉल तर लावून झाला, इथं बघा हात शिलाई करून घेते. तर कॉर्नरला ना तर तिथं लॉक करून घेते. कॉर्नरला लॉक नाही केलं तसंच फिरवलं ना एक साईडला दाबून बसते. तर कॉर्नरला लॉक केलं ना तर एकदम स्ट्रेट बसते आणि छान बसते म्हणून लॉक करते म्हणून. आणि मी हात शिलाई मोठे मोठे घालत नाही बरं का, एकदम बारीक पाव इंचापेक्षा पण 1 इंच एक रेषा आहे ना जास्त ठेवते, तसं मी शिलाई मारून घेते आणि डबल धाग्याने मारते बरं का. तर हे बघा मी हात शिलाई करून घेते. अजून 2-3 साड्या आल्यात पिको फॉलसाठी, ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी ते नक्की सांगते. तर ते वेगळा व्हिडिओ बनवते कारण की ते आलेत मला फक्त हे अर्जंट द्यायचेत म्हणून तिला घालण्यासाठी, म्हणून ते पिको फॉल करून देते. आणि बाकीचं कसं करणार आहे मी पिको फॉल करताना ना ते वेगळं करणार आहे, त्याचं वेगळं सूट करणार वेगळं सांगते तुम्हाला. कारण की ती साडी वेगळी एकदम सिल्कमध्ये ते वेगळं आहे आणि खाली बॉर्डरवर आहे ना डिझाईन आहे, ते तुम्हाला नक्की शेअर करते. तर इथं बघा हात शिलाई तर माझी करून झाली आणि कॉर्नरला परत लॉक करून घेते 2 आणि टाके मारून घेते. त्याच्यानंतर मग शिलाई मारून देते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही साडी कशी ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा.